बघितला आणि एक अनुभव माझ्या मिसेसने ऐकला होता, एकच अनुभव ऐकला होता, जो लिगामेंटशी निगडीत अनुभव होता. तो ऐकल्यानंतर त्यांनी आहार चालू केला आणि फक्त 10 दिवसामध्ये एक किडनी स्टोन पडला. परंतु पुढच्या 3 महिन्यामध्ये त्यांचा 8 किडनी स्टोन होते, 8च्या 8 किडनी स्टोन पडले. हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती परत वेळ बदलू शकतो. आणि 6 महिने गुडघ्यावरची जी सूज होती, ती सूज 100% कमी होऊन आज 1 तास 2 तास नॉन स्टॉप वर्कआउट करू शकते तीच व्यक्ती. त्याच पायाचं लिगामेंट तुटलेलं, त्याच पायाच्या 3 गाद्या फाटलेल्या, शस्त्रक्रिया करायला सांगितली होती, हे सगळं करायला सांगितलं होतं. दररोज आम्ही पेन किलर घेत होतो. परंतु बॉस न्यूट्रिशन काय करू शकतं आणि आपल्या सवयी काय करू शकतात, आपण स्वतःला बदल काय होऊ शकतं हेच नाही. त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, माझा मुलगा वय वर्ष 17.5 वर्ष वयाचा मुलगा, एक गुड न्यूट्रिशन काय काम करू शकतं. 17.5 वर्ष वय होतं मुलाचं. आणि त्या मुलासाठी माझी काही परिस्थिती गरिबी नव्हती. खूप सारे प्रयत्न केले होते. 60-70 लाख रुपये मुलासाठी खर्च केलेला, ऑलरेडी मी खर्च केलेला माणूस आहे. आताही या कॉलवर अनेक साक्षीदार त्या घटनेचे आहेत की त्या मुलासाठी मी किती खूप खर्च केलेला होता. परंतु 17.5 वर्ष वयाच्या मुलाला बिलकुल काही कळत नव्हतं. तो गतिमंद मुलांमध्ये मोडत होता. जिल्हा शल्य चिकित्सकांचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तो मुलगा मतिमंद आहे त्याचं. आणि ज्या वेळेला माझ्या कुटुंबामध्ये माझे ग्रेट कोच खटके सर आणि सानप सर त्यांनी माझ्या मुलाला पाहिलं आणि त्यांनी फक्त मला एक रिक्वेस्ट केली की सर त्याला न्यूट्रिशन चालू करा, त्या मुलाला तुमच्या, आणि डायनोशेक चालू करा आणि ब्रेन हेल्थ चालू करा. मी माझ्या मुलाला डायनोशेक, ब्रेन हेल्थ आणि सेल ऍक्टिव्हेटर आणि ॲलोप्लस टॅबलेट चालू केले. त्या मुलाचा खरं सांगतो बॅलन्स होत नव्हता. तो उभा राहिला तर असं त्याचं शरीर म्हणजे तो एकसारखं उभा राहू शकत नव्हता, पळू शकत नव्हता, किंवा त्याच्या अनेक ऍक्टिव्हिटी अक्षरशः त्याला त्याचे कपडे घालता येत नव्हते. त्याच्या कुठल्याच ऍक्टिव्हिटी त्याला करता येत नव्हत्या. शाळेतून फोन आला, महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा शाळेतून फोन यायचा की तुमच्या मुलानं शी केलेली आहे, त्याला घेऊन जावा. आणि त्याच्यासाठी सर्व वर्ग सारखे होते. त्याचा आज जो मित्र असेल ज्या वर्गातला त्या वर्गात तो बसत होता. त्याच्यासाठी कोणता वर्ग, सगळे राखीव वर्ग होते. फक्त 6 महिन्यामध्ये बसता माझ्या कोचवरती विश्वास ठेवला, सानप सरांवरती, त्यांच्या शब्दांवरती, आणि विश्वास ठेवला या सकस संतुलित आहारावरती. आणि फक्त 6 महिन्यामध्ये तोच मुलगा 24 जानेवारी 21 जुलै तारीख पण माझ्या लक्षात आहे, 21 जुलै 2024 ला संस्तर माझ्या घरी आले होते. त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं. आणि त्या दिवसापासून ते 24 जानेवारी 2025 ला त्याचा वाढदिवस होता. आणि तो वाढदिवस त्याने आमच्या कॉलवर 1 तास वर्कआउट, 1 तास गाईड करून, त्यानं वर्कआउट गाईड करून 1 तास बर्थडे सेलिब्रेट केला. ही न्यूट्रिशन पॉवर आहे. फक्त ही न्यूट्रिशन होऊ शकतं. न्यूट्रिशन 17.5 वर्षाचा आज तो मुलगा इतर मुलांसारखा, सर्वसामान्य मुलांसारखं आयुष्य जगतोय. आज त्याचं कोणतीही गोष्ट आम्हाला करावी लागत नाही. अक्षरशः त्याला अंघोळ सुद्धा आम्हाला घालावं लागत होते, केस विंचरावं लागत होते, सगळ्या गोष्टी, कपडे, सगळ्या गोष्टी करावं लागत होत्या. परंतु आज तो मुलगा इंडिपेंडंट आहे, स्वतः करू शकतोय सगळं. आज परीक्षेचा कालावधी आहे. मुलांना ट्रेस येत असेल का नसेल, आज आपण प्रत्येक पालक आपल्या मुलांकडून अपेक्षा व्यक्त करतोय की आपल्या मुलाचा शाळेमध्ये नंबर आला पाहिजे. त्या नंबर आपण रेसचा घोडा बनवतोय आपण त्या मुलाला. परंतु त्यासाठी आपण योग्य न्यूट्रिशन देतोय का,
आज लहान वयामध्ये आपल्याकडे कुपोषणाची खूप मोठी समस्या आहे. आपल्या भारतामध्ये खूप मोठी समस्या आहे. कुपोषण कशामुळे आले? केवळ आपल्याला न्यूट्रिशनची कमतरता, एकच समस्या आहे, न्यूट्रिशन. आपला योग्य असा सकस संतुलित आहार त्या बाळाला मिळत नाही. आज परीक्षेचा कालावधी आहे. या परीक्षेच्या कालावधी मध्ये आपण आपल्या मुलांना डायनोशेक असेल, शेकमेट असेल किंवा ब्रेन हेल्थ देताय का? ब्रेन हेल्थ एकदा देऊन बघा. आज आपलं जे एनर्जी ड्रिंक आहे, हे एनर्जी ड्रिंक माझ्या हातामध्ये आहे, लिपटॉप, हे आपल्या व्हिटॅमिन बी ची नीड सगळी कंप्लीट करत आहे. आपल्या शरीराला सर्वात जास्त जे कोणतं घटक लागतं ते प्रोटीनच्या नंतर जर सर्वात जास्त आपल्या शरीराची मागणी काय असेल तर आपल्या शरीराची नीड आहे व्हिटॅमिन्स. आपली मुलं थकत असतील, त्यांचा थकवा घालवण्यासाठी तुम्ही 24 देऊ शकता. अनेक न्यूट्रिशन आहेत, एनर्जी ड्रिंक आहेत, देऊ शकता. खरंच त्यासाठी तुम्ही या परीक्षा कालावधीमध्ये नाही तर नेहमीच आपल्या मुलांना जर आपण डायनोशेक किंवा आपला सकस संतुलित आहार तर मुलांना दिला तर नक्कीच मुलांमध्ये जादू झालेली आपल्याला दिसेल. त्याचबरोबर एक परवाच मी नवीन बातमी ऐकली होती. आपले पंतप्रधान तर ओबेसिटी बद्दल सातत्यानं बोलत आहेत. अगदी त्यांनी चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि न्यूट्रिशन बद्दल पण ते बोलत आहेत. परंतु आज जे प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिका आपण त्याला बघतो, आज त्या अमेरिकेनं एक असा निर्णय घेतलाय की जे मोठापा म्हणजे जाड लोक आहेत त्यांना अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही. आज तुमचं वजन कमी करणं एका राष्ट्राध्यक्षाला किंवा एका पंतप्रधानाला जर डिसिजन घ्यावा लागत असेल तर विचार करा की ही समस्या किती मोठी होत चाललेली आहे आणि ह्या समस्येचं सोल्युशन काय. आज वेट लॉस स्पेशलिस्ट अशी डिग्री असलेला एक डॉक्टर मला दाखवा. एक डॉक्टर नाही बस, कारण डॉक्टरांचंच वजन वाढलंय. आम्ही पण त्यातलेच आहे. योग्य आहार मार्गदर्शन जर आपल्याला व्यवस्थित आहार मार्गदर्शन आणि योग्य न्यूट्रिशन जर आपल्याला मिळालं तर नक्कीच आपण ओबेसिटी मुक्त भारत आपण नक्की करू शकतो. आणि बस तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक घरामध्ये जो कॅन्सरचा रुग्ण आहे, हृदयरोगाचा रुग्ण आहे, बीपी, शुगर, थायरॉइडचे रुग्ण आहेत, त्यांची फक्त आपल्याला एकच सांगतो, जीवनशैली बदलायची आणि त्याचा आहार बदलायचा. जर आहार बदलला तर नक्कीच तुम्ही आम्ही मेडिसिन फ्री आयुष्य जगू शकतो, 100% जगू शकतो. फक्त स्वतःला बदलायची तयारी आहे का? आज आपल्याला मी माझं दुर्दैव सांगतो, मला एका सिस्टरने मला ही जर्नी अगोदर मिळाली होती. 1 वर्ष अगोदर एका सिस्टरने फक्त मला सांगितलं की तुम्ही हे घेऊ नका, याच्यामध्ये स्टेरॉइड आहे, हे आहे, ते आहे, अमुक होतं तमुक होतं. आणि मी कधी हा आहार बघितला नव्हता. आणि नक्की सांगतो, तो मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि मी हा सकस संतुलित आहार माझ्या आयुष्यामध्ये आलेला नाकारला. आणि 6 महिन्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये एक घटना अशी घडली की माझ्या भावाला लिव्हर कॅन्सर झाला, शुगर वाढली, 800 850 पर्यंत शुगर गेली. आणि 3 महिने त्याच भावाच्या पोटामध्ये एक अन्नाचा कण नव्हता. त्यावेळेला डॉक्टरनी एक प्रोटीनचा डब्बा लिहून दिला होता. तो प्रोटीनचा डब्बा आम्ही चारत होतो. ज्या वेळेला मला स्वतःला रिझल्ट आला, मी स्वतः
हे हा आहार घ्यायला लागलो, त्यावेळेला मला पश्चाताप व्हायला लागला की हा सकस संतुलित आहार जर मला त्यावेळेला माझ्या भावाला मिळाला असता तर यदा कदाचित रिझल्ट वेगळा आला असता. ज्या व्यक्तीला शून्य नॉलेज होतं अशा व्यक्तीचा आपण सल्ला ऐकतो. आज किती लोकांना माहित आहे आपण जे जंक फूड खातोय हे जंक फूड जे रिसायकलिंग केलेलं तेल आहे, हे रिपीट पुन्हा पुन्हा उकळून तयार म्हणजे आपण जे पदार्थ करतो त्याच्यामुळं काय होत आहे, आपण शिल्लक गोष्ट एक चहा जो सातत्यानं उकळून 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 पितो. कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या किचनशी निगडीत सांगतोय मी, विशेषतः महिलांना. कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी जर आपण टाळल्या तर नक्कीच आपण चांगलं आरोग्य मिळवू शकतो. आज आपल्याच पिढीचं आयुर्मान 60 पासून 80 हे खरंच खूप लांब झालं. 60 पर्यंतच आपण कसं तरी गॅरंटी घेऊ शकतोय. त्याच्या पुढे आपण का जात नाही, का आपली पिढी जाईना? आपण 100% चुकीच्या ट्रॅकवर आहोत. बस 100% चुकीच्या ट्रॅकवर आहे. आपल्याला बदलावं लागेल. आणि आज जी जगाला समस्या भेडसावते ना, ओबेसिटी मुक्त भारत किंवा शुगर मुक्त भारत किंवा डिसऑर्डर मुक्त भारत आपण करू शकतो. आज कदाचित तुम्ही ज्यांना सांगत असाल त्या व्यक्तींना पटत नसेल. आज काही गोष्टी मी सांगतोय, ह्या गोष्टी अजून काही लोकांना पटत पण नसतील. परंतु बस एक दिवस असा येणार आहे की 100% प्रत्येक व्यक्ती ऍक्सेप्ट पण करणार आहे, स्वीकारणार आहे, 100% स्वीकारणार आहे. कारण न्यूट्रिशन शिवाय कल्पनाच करू शकणार नाही. आणि आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण फक्त मेडिसिनच खात आलोय. मेडिसिनमुळे आपलं आरोग्य धोक्यात आहे. एक उदाहरण म्हणून मी सांगतो. वर्षानुवर्ष मेडिसिन खात होता म्हणून क्रिएटिन लेवल वाढली, म्हणजे किडनीचा त्रास चालू झाला. त्याच्यासाठी उपचार घेतले, ते पण पुन्हा मेडिसिनच घेतलं. काही दिवस क्रिएटिन कमी करण्यासाठी मेडिसिन चालू ठेवलं आणि पूर्वीचं मेडिसिन प्लस आत्ताचं मेडिसिन हे दोन्ही मेडिसिन मिळून ते कमी झालं किती माहित नाही. परंतु एक दिवस परत अशी वेळ येते की डॉक्टर सांगतात आता दोन्ही किडन्या तुमच्या काम करत नाहीत, तुम्हाला डायलिसिसची गरज आहे. हे प्रॅक्टिकली मी सांगतोय, रोज आम्ही बघतोय ते. आणि परंतु आपण पण विचार करत नाही किंवा डॉक्टरांकडे पण इलाज नसतो की जर आपल्या मेडिसिनचा लोड जर आपला कमी झाला तर कदाचित आपली क्रिएटिन लेवल कमी होऊ शकते, कदाचित नवी होऊ शकते. जर तुमचं मेडिसिन लोड कमी झाला तर, जर मेडिसिन लोड वाढला तर भविष्यामध्ये उत्तर तेच असणार, डायलिसिस. डायलिसिस करा, किडनी प्रत्यारोपण करा, हे आयुष्य नाही बस. आणि आपल्या शरीराचे 3 अवयव हे खूप खूप महत्वाचे आहेत की त्याला खूप जपलं पाहिजे. एक हृदय, दुसरं लिव्हर, दुसरा ब्रेन आहे आपला. आपल्या शरीरामध्ये जे काय आपण खातो ते ऍक्सेप्ट करायचं, चांगलं, योग्य, अयोग्य आणि पुढं कुठं पाठवायचं हे लिव्हर ठरवतं. आणि तिसरं किडनी. लिव्हरचं हे नक्कीच आपण जपतोय का? आपण मेडिसिन खातोय, मेडिसिनचा पहिला इफेक्ट आपल्या शरीरावरती कोणत्या अवयवावर होत असेल
तर तो आपल्या किडनीवरती होतोय. नंतर आपल्या लिव्हरवर होतोय. असं करत करत शरीराच्या इतर ऑर्गनवर त्याचा इफेक्ट होतोय. विचार करा, हेच मेडिसिन फ्री आपण आयुष्य जगू शकू का? आपण सहज पेन किलर, डोकं दुखतंय लगेच पेन किलर खा. खरंच सांगतो, मेडिसिन खूप घातक आहे. डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर त्यांचं काम ते 100% प्रामाणिकपणे करतात, त्यामध्ये दुमत नाही. परंतु आपण आपल्या स्वतःला बदलायला आपण तयार आहोत का? 100% आपण मेडिसिन फ्री जगू शकतो का? एकदा मनाला प्रश्न विचारा की 100% आपल्या शरीराची नीड ही मेडिसिन नसून आपल्या शरीराची नीड आपली इम्युनिटी पॉवर वाढवणं. आणि यासाठी इम्युनिटी तेव्हाच वाढेल ज्या वेळेला आपण योग्य आहार, योग्य न्यूट्रिशन आणि योग्य तुमचं दैनंदिन कार्य तर असेल तर तुम्ही ते करू शकता. अगदी सहज शक्य आहे, सहज शक्य आहे. आज न्यूट्रिशन खाणारामध्ये विचार करा की जे हे न्यूट्रिशन आहे माझ्या हातामध्ये, हे न्यूट्रिशन हे कधी माझ्या सांगलीमध्ये किंवा माझ्या आटपाडीमध्ये तयार होत नाही बस, किंवा इथल्या डॉक्टरांनी किंवा इथं कुणी नाही तयार केलेलं. ह्याच्यासाठी जवळपास 350 तज्ञ डॉक्टर आणि सायंटिस्ट मिळून हे न्यूट्रिशन तयार केलेलं आहे. तुम्ही आजारी पडला, आजार जर कमी होत नसेल तर डॉक्टर तुम्हाला मेडिसिन बदलून देऊ शकतात. परंतु मेडिसिनला रिप्लेसमेंट आहे, न्यूट्रिशनला काय रिप्लेसमेंट आहे? न्यूट्रिशनला काय रिप्लेसमेंट घेणार तुम्ही? प्रोटीनला तुम्हाला प्रोटीनच घ्यावं लागेल. कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर कॅल्शियमच घ्यावं लागेल. ही कमतरता आपल्याला भरून काढावीच लागेल. आज आपण शेतकरी आहात, जर आपल्या शेतीमध्ये उत्पन्न जर चांगलं येत नसेल तर आपण, तज्ञ सांगतात की त्या जमिनीचं माती परीक्षण करा. आणि माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला समजतं की ह्या जमिनीमध्ये तिची सुपीकता कशामुळे कमी आहे. आणि ते न्यूट्रन, मायक्रो न्यूट्रन आपण त्या जमिनीला देतो आणि त्यावेळेला तिची सुपीकता किंवा त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी ती मदत करतात. जर जमिनीसाठी जर आपण मायक्रो न्यूट्रन देत असेल तर मानवी शरीराला पण मायक्रो न्यूट्रनची किंवा या न्यूट्रिशनची 100% गरज आहे. न्यूट्रिशन कोण खाऊ शकतं? न्यूट्रिशन जसं मानवाला गरजेचं आहे तसं प्राण्यांना सुद्धा, म्हणजे प्रत्येक जीव आहे त्या जीवाला सुद्धा आपण न्यूट्रिशन देतो. आपल्याकडे फळझाड आहेत त्याला सुद्धा मायक्रो न्यूट्रिएंट आपण देतो. मायक्रो न्यूट्रिएंट हे कधीच, आजपर्यंत सांगतो लिहून ठेवा, मायक्रो न्यूट्रिएंट मुळे कधीही तुमची किडनी खराब होणार नाही. त्याचा साईड इफेक्ट 1%, 1% सुद्धा होत नाही. मायक्रो न्यूट्रिशन मुळे कधी कुणाची किडनी फेल झाली हे मी तर ऐकलेलं नाही आणि होऊ पण शकत नाही, 100% होत नाही. जे डॉक्टर तुमच्यावर उपचार करते त्यांना विचारा फक्त न्यूट्रिशन मुळे किडनी किंवा काय त्याचा साईड इफेक्ट होतो का, न्यूट्रिशन मुळे विचारा. कारण एक काळ मला पण, माझं पण अज्ञान होतं, हे पावडर आहे आणि ह्या पावडर खायची नाही हे मला एका सिस्टरने सांगितलं, मी पण ते ऍक्सेप्ट केलं. पण त्यांना एकदा तुम्ही दाखवा, जर व्यवस्थित तुम्ही कन्व्हिन्स केलं डॉक्टरांना, जर सल्ला व्यवस्थित घेतला, अर्धवट घेऊ नका, तर 100% तेच डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील हे एक गुड न्यूट्रिशन आहे आणि हे न्यूट्रिशन खरंच आपल्या शरीराची नीड आहे. आज विचार करा, रोनाल्डो सारखा खेळाडू असेल किंवा जे खेळाडू आहेत विराट कोहली सारखे, ते खेळाडू हे न्यूट्रिशन घेतात तर त्यांना प्रत्येक आहार किंवा प्रत्येक त्यांचं जे काय असेल ते चेक केल्याशिवाय ते घेत असतील का?
आज कितीतरी अथलेटिक्सचे प्लेयर हा सकस संतुलित आहार घेतात. आणि जर हे जागतिक दर्जाचे खेळाडू जर त्यांना आपल्या शरीरासाठी न्यूट्रिशनची आवश्यकता वाटत असेल, त्यांना एनर्जी ड्रिंकची गरज वाटत असेल, तर तुम्हाला आम्हाला पण गरज आहे. त्यांना सजेस्ट करणारे नक्कीच एक तज्ञ डॉक्टर असतात किंवा त्याचं पॅनल असतं. आणि आपल्याला सजेस्ट करणारे गावच्या कट्ट्यावर बसून गायच्या तंबाखू मळणारे आपल्याला सांगत असतात की हे खाऊ नका, यानं काय होतंय, किडनी खराब होते. आज प्रत्येक व्यक्तीला योग्य प्रमाणामध्ये योग्य न्यूट्रिशन हे मिळेल. केव्हा मिळेल? त्यावेळेला आपण प्रॉपर न्यूट्रिशन आहारातून, तुम्ही जेवणातून घ्यायचं म्हणला तर ते मिळूच शकत नाही. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा न्यूट्रिशनच घ्यावं लागेल. न्यूट्रिशन शिवाय संकल्पनाच होऊ शकत नाही. आज आपण गाडी घेतो, त्या गाडीमध्ये जर पेट्रोल गाडी असेल तर त्याच्यामध्ये आपण डिझेल किंवा रॉकेल नाही टाकत बसतो. आणि एवढं असून त्याच्यासाठी इंजिन ऑइल जे आहे ना, ते पण एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे. माहितीसाठी सांगतो, इंजिन महत्वाचं की डिझेल पेट्रोल महत्वाचं गाडीसाठी? जे मेन हृदय आहे किंवा आत्मा आहे गाडीचा, त्याच्यासाठी ऑइलच महत्वाचं आहे. ते सुद्धा एक न्यूट्रिशन आहे. जर आपण आपल्या गाडीची एवढी काळजी घेत असेल तर आपल्या शरीराची काळजी घ्यायचं कोण? आज आपण सहज आजारी पडलो. परवा एक मी अशी व्यक्ती बघितली, फक्त 15 दिवस त्या व्यक्तीचं डोकं दुखत होतं, फक्त 15 दिवस. आणि 15 दिवस त्या व्यक्तीनं डोकेदुखीची एक बाहेरून मेडिकल मधून इंडोपार सारख्या काहीतरी गोळ्या घेतल्या. आणि 16व्या दिवशी त्या व्यक्तीचं क्रिएटिन वाढलं. आणि 18व्या 19व्या दिवशी तर डॉक्टरांनी डिक्लेअर केलं की दोन्ही किडन्या फेल झाले. ही प्रॅक्टिकली सांगतोय मी. ही सत्य घटना आहे. दोन्ही किडन्या फेल. मेडिसिन, आपण स्वतः डॉक्टर होणं हे सुद्धा खूप घातक आहे. आपण आपल्या मनानं मेडिसिन खाणं खरंच सांगतो योग्य नाही. मेडिसिन पासून जितकं तुम्ही लांब राहाल, मेडिसिन जिथं गरज आहे तिथं खा, नक्कीच खा, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने खा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही मेडिसिन खाऊ नका. आणि जास्त दिवस जर तुम्हाला मेडिसिन खाण्याचा जर प्रसंग येत असेल किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलं असेल तर एक वेळ पाठीमागं वळून बघा आणि नक्की विचार करा की हे मेडिसिन मी खाणार आहे, परंतु हे मेडिसिन मला माझ्या शरीराला घातक ठरणार का? चॅलेंज करतो कुठल्याही डॉक्टरांना, तुम्ही हा प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब हे मेडिसिन मी खातो, परंतु हे मेडिसिन माझ्या शरीरावरती चांगला किती इफेक्ट करेल ठीक आहे, परंतु वाईड इफेक्ट काय करेल का? डॉक्टर सुद्धा तुम्हाला सजेस्ट करतील की नक्की याचा वाईड इफेक्ट होणार आहे, हळूहळू होणार आहे. मग आपली जीवनशैली जर आपण बदलली तर आपण मेडिसिन फ्री आयुष्य जगू शकतो. बस आज आपल्याला खरंच एक सशक्त भारत जर घडवायचा असेल तर नक्कीच सांगतो मेडिसिन पासून दूर राहणं हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या हिताचं आहे.
घरातल्या एका व्यक्तीची गरज नाही न्यूट्रिशन, प्रत्येक व्यक्तीची न्यूट्रिशन गरज आहे. आज माझ्या फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्ती न्यूट्रिशन खाते. आणि आपण जसा विचार करतो, 100% सांगतो, आपण जसा विचार करतो तसंच आपण बनतो. आपण जर विचार केला न्यूट्रिशन महाग आहे तर ते तुम्हाला महागच वाटणार. फर्स्ट मेडिसिन सुद्धा महाग आहे. मुळात उपचारच महाग आहे. कोणताही उपचार तुम्ही घ्यायला जा तो महागच आहे. आम्ही आमच्या बंधूंसाठी उपचार केले, पुण्यामधल्या चांगल्या नामवंत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. त्याच मध्ये 32 लाख रुपये खर्च केले. तिथं तुमची परिस्थिती असतो किंवा नसतो, करावाच लागतो. बस उपचार स्वस्त नाही. आज लहान मुलांमध्ये, आपण एकदम लहान मुलांमध्ये अतिशय वाईट सवयी मुलांमध्ये आम्ही जवळून बघतोय. मुलांमध्ये की जे आपण त्यांना पॅकेट फूड देतोय, आपण पॅकेट फूड खरंच त्या मुलांसाठी योग्य आहे का? जी शुगर ती मानवी शरीराला चांगली आहे का? ही शुगर मानवी शरीराला म्हणतोय चांगली आहे का? आपण सहज मैद्याचे पदार्थ खातोय, मैदा आपल्या शरीरासाठी चांगला आहे का? विचार करा. कधीतरी साधी गोष्ट आहे, आपल्याकडे प्राणी आहेत, प्राण्यांना शुगर झालेली कुणी ऐकलंय का? बस त्यांनी त्यांची लाईफस्टाईल नाही बदललेली, ते हिरवा वाळला चाराच खातेत. त्यांना कधी हार्ट अटॅक येत नाही, त्यांना कधी थायरॉइड होत नाही. कोणत्या प्राण्यामध्ये बीपी वाढला होता असं बघायला तुम्हाला मिळालं? फक्त एकमेव आपण या पृथ्वीवरचा एकमेव व्यक्ती असा आहे मानव. त्या मानवानं स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतो. आपण इतरांना ऍक्सेप्ट करण्यामुळे किंवा इतरांची लाईफस्टाईल आपल्याकडं अवलंबल्यामुळं पण आपल्याला धोकं निर्माण होते. की जंक फूड, फास्ट फूड खाणं खरंच खूप घातक आहे. आपल्याला मेडिसिन फ्री फक्त म्हणून उपयोग नाही, तर स्वतःला बदलणं गरजेचं आहे. आणि मेडिसिनच्या ऐवजी किंवा आपल्या हातामध्ये न्यूट्रिशन ग्लास येणं गरजेचं आहे. कदाचित आज माझी गोष्ट नक्कीच काही लोकांना इथं अवघड पण वाटत असेल, परंतु काळानुसार 100% बदलावं लागणार आहे. आणि 100% सांगतो, या आरोग्य फॅमिलीमध्ये प्रत्येक व्यक्तीला तुम्ही बघा, फक्त माझी वाईट परिस्थिती झाली होती तर मी माझं वजन कमी केलं, माझी लाईफस्टाईल चेंज केली आणि मी माझं जेवण बदललं. फक्त जेवण बदललं, माझं जीवन बदललं. माझं एकट्याचं नाही तर माझ्या ऑल फॅमिलीचं जीवन बदललं. तुमचंही बदलू शकतं. फक्त गरज आहे तुम्हाला योग्य व्यक्तीकडून योग्य सल्ला आणि योग्य न्यूट्रिशन तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. खूप काही असं बोलण्यासारखं आहे, परंतु अंतःकरणापासून मनापासून जे मला वाटलं मी शिवाजी सरांना थँक्स म्हणतो एवढ्यासाठी की सर, मी सरांकडून ही लिंक मागून घेतली होती की सर मला याविषयी थोडंसं मला बोलायचं आहे आणि मी जे बोललो ते इथून बोललोय, बस इथून बोललोय.
अंतकरणापासून बोललो की काहीतरी मला पण वाटतंय की मी काहीतरी या समाजाचं देणं लागतो, म्हणून तुमच्याशी आज संवाद साधायचा होता मला. आणि ती संधी किंवा तो प्लॅटफॉर्म शिवाय सर आणि जयश्री मॅडमनी मला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल खरंच मनापासून मी त्यांचं आभार व्यक्त करतो, थँक्यू म्हणतो. आणि खरंच जे पटलं ते घ्या, जे नाही पटलं ते माझं मला परत द्या. कोणाच्या भावना दुखावणं हा नक्कीच माझा हेतू नव्हता, बिलकुलच हेतू नव्हता. परंतु अंतकरणापासून सांगत होतो की माझ्या कुटुंबामध्ये मी पोळलोय. काही लोकांच्या बाबतीत अनेक माझ्यापेक्षा वाईट घटना घडल्या असतील, परंतु भविष्यामध्ये माझा भाऊ गेला तर कोणाचा जाऊ नये ही मनापासून तळमळ अंतकरणापासून आहे. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जे चांगलं होतं ते घ्या, वाईट होतं ते माझं मला परत द्या. आणि पुन्हा एकदा थँक्यू शिवाय सर, जयश्री मॅडम, की तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली, त्यामुळं. आणि थँक्यू म्हणेन मी माझे ग्रेट कोच खटके सर, खटके मॅडम यांना, की त्यांच्यामुळं मी आज इथं आहे. आणि सगळ्यांनी आपला सकस संतुलित आहार बनवून घ्या, आपला वेळ झालेली आहे. येस, बॅक टू MC. थँक्यू. येस येस, खूप छान सर. सरांनी अमेझिंग नॉलेज दिलेलं आहे, खूप खूप छान. थँक्यू थँक्यू डॉक्टर सर. एवढी सुंदर माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सरांनी हे पटवून दिलं आपल्याला की न्यूट्रिशन आपल्या बॉडीला किती नीड आहे. खूप साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि ओबेसिटीचं प्रमाण वाढतच जात आहे. तर ओबेसिटीमुळे, वाढत्या वजनामुळे आपल्याला 350 प्रकारचे आजार होऊ शकतात, हे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण योग्य जीवनशैली कशा प्रकारे जगू शकतात हे देखील सरांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि न्यूट्रिशनचं महत्व एवढं छान सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर सरांनी हे वाक्य मला खूप छान आवडलं सर, की जनावर देखील आपली जीवनशैली योग्य प्रकारे जगतात. तर आपण तर माणसं आहात, आपण का नाही जगू शकत. तर सर्वांनी योग्य निर्णय घ्यायचा आहे. आणि प्रत्येकाने आपल्या फॅमिलीतील सदस्यांना हे न्यूट्रिशन द्यायचं आहे. सरांची पूर्ण फॅमिली न्यूट्रिशन घेत आहे, माझी पूर्ण फॅमिली न्यूट्रिशन घेत आहे. आणि आम्ही हेल्दी हॅपी आयुष्य जगत आहोत. तर प्रत्येकाने सरांचा जसा भाव गेला तसं आपल्या घरामध्ये कुणी गमवू नका. आणि खरंच ते दुःख झालं मनाला, प्रत्येकाच्याच मनाला दुःख झाले असणार आहे. आणि खरंच सर्वांना मनापासून त्यांनी नॉलेज दिलेलं आहे. आणि थँक्यू म्हणेन आपले ग्रेट महागुरु, ज्यांनी आपल्यासाठी एवढं छान सपोर्ट सिस्टम बनवलेला आहे. तर थँक्यू सो मच. येस सर.